आपल्याला मुंबईमध्ये काम मिळणार की नाही मिळणार आपल्याला माहित नाही, आपण पुण्यावरनं आलोय. लिटरली मला महिन्याचा 500 रुपये खर्च आणि मला तो असा अंगावर यायचं की 500 रुपये आणायचे कुठून वगैरे अशा पद्धतीने. तर 8 तासापूर्वी मला माहित नव्हतं मी कुठे जाणार आहे आणि 8 तासानंतर कशी प्रोव्हिजन देवाने केली आहे, कुठून त्याला बुद्धी सुचली, असं कोणी कोणाला घेऊन जातं का आणि कुठून कोणाला कसं सुचलं आणि दिस हॅपेंड. आय रिअली डोंट नो दॅट. जोरमचं जेव्हा पहिलं स्क्रीनिंग मी मामी फेस्टिवलला पाहिलं तेव्हा मी एकतर ओव्हरवेल्ड होते, कारण की ज्या पद्धतीने स्क्रीनिंग पाहिल्यानंतर, कारण मी पहिल्यांदा फिल्म पाहिली तीच डायरेक्ट ऑडियन्स मध्ये जाऊन पाहिली. मी जेव्हा ती फिल्म पाहिली ना अमित, आय वॉज सो शॉक्ड. कुठल्याही अभिनेत्रीला घडवणारे जे लोक असतात म्हणजे सिनेमामध्ये नाटकामध्येही, ते त्यांना मिळणारे त्यांच्या पाठीमागे उभी असलेले उत्तम मेकर्स असतात, उत्तम टीम असते. विदाउट टीम, विदाउट मेकर तुम्ही इंडिव्हिज्युअल असं म्हणाल की हो मी आहे, नाही, इट इज नॉट गोइंग टू पॉसिबल. की मला कदाचित तिकडे वेगळी माणसं असल्यामुळे मला काही इनिबिशन्स नाही राहिलेले आहेत. आता मला आता मी फार बेफिक्री झाली आहे त्या अर्थाने, कोण माझ्याकडे बघून काय म्हणतंय, कोण माझ्याकडे बघून काय विचार करेल, मी असं करून बघितल्यानंतर तिने हे काय केलं असं काहीतरी कोणीतरी बोलेल की काय, ह्याच्यामध्ये मी बेफिक्री झालेली आहे. तुम्ही ऍज अन ऍक्टर म्हणून या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, लोक तुमच्यावर टीका करणार, अरे ही तुमच्याबद्दल गॉसिप होणार, तुमच्याबद्दल बोललं जाणार, हिची 18 लफडी आहे, त्यातली 3 कदाचित खरी पण असतील, पण तुमच्याबद्दल हे सगळं बोललं जाणार आहे. यू हॅव टू बी प्रिपेअर फॉर ऑल दीज थिंग्स. कारण ऍक्टर फक्त अभिनय हा एक वेगळा आहे आणि त्याच्या बाजूचं वातावरण हे एक वेगळं आहे. बाळ झाल्यानंतर सुद्धा मला कळलेलं नव्हतं. बाळ जन्माला येतं पण बाळ मोठं मोठं होता होता ते आईला जन्माला घालत असतं. हळूहळू तिने माझ्या अटॅचमेंट आदल्या ज्या आहेत त्या निर्माण केल्या, तिने मातृत्व निर्माण केलं.